देखावा सादर केला आहे, याची संकल्पना काय आहे? देखावाची संकल्पना अशी आहे की ज्यावेळेस देवकी आणि देवकीचे जे भाऊ होते कंस, देवकीची कंसांना असं भविष्यवाणी झालेली होती की देवकीच्या जेव्हा जन्माचे जे बालक जन्म होईल ते बालक तुझा नाश करेल, म्हणून त्यांनी काय केलं होतं, पूर्वी 7 मुलं त्यांची मारली होती देवकीची तुरुंगवासात ठेवून. त्यानंतर आठवा जो मुलगा झाला तो श्रीकृष्ण जन्माला आला. त्यानंतर वासुदेवांनी घेऊन पाण्यातून जाण्यासाठी तो मार्ग निवडला. नंतर त्यांचं थोडंसं आम्ही त्या थीम मध्ये गोशाला दाखवलेली आहे. तिथं गाईचं सगळं गाईला चारा वगैरे देण्यासाठी ते गोशाला तयार केलेली आहे. तिथं कृष्णलीला दाखवलेली, कृष्णाच्या ज्या नटखट ज्या कला आहेत त्या दाखवलेल्या आहेत की बाबा गवळणी तिथे आंघोळ करतात, त्यांचे वस्त्र वगैरे ते घेऊन त्यांना थोडासा त्रास देतोय. त्यानंतर त्याच्या शेजारीच यशोदा माता दाखवलेली आहे की कृष्ण त्रास देतो म्हणून यशोदा मातांनी कृष्णांना झाडाला बांधून ठेवलेलं आहे. त्यानंतर ह्या केसमध्ये ज्या ही आहे यशोदा मैया ज्या आहे त्या खाऊ घालण्यासाठी कृष्णाला पाठीमागे पळत आहेत. त्यानंतर ज्यानंतर मोठ्या झाल्यानंतर जेव्हा जी महाभारताची कथा घडली होती आपली, त्यामध्ये जेव्हा दुर्योधन द्रौपदीचं वस्त्रहरण करतो तेव्हा श्रीकृष्ण त्या वस्त्रहरणाचं हे करण्यास वाचवण्यासाठी द्रौपदीच्या मदतीला आले होते. अशी ही पूर्ण संकल्पना आहे. एक मिनिट. नक्षत्रावर गौरीचा गौरीला किती भाज्याचं पहिला भाजीचा असतो, पण त्यामध्ये किती भाज्या आवडतात नैवेद्यासाठी? किती भाज्या? गौरी आल्यानंतर आपण काय म्हणतो? माहेर. किती दिवसासाठी? 3 दिवसासाठी. आपण म्हणतो 3 दिवसासाठी. मला संकल्पना कशी काय सुचली? काय कारण? असंच काहीतरी दरवर्षी काय होतं की दरवर्षी वेगवेगळ्या थीम करतो आम्ही. तशीच यावर्षी पण गोकुळाष्टमीवर आपल्या सध्या चांगली जोराने साजरी झालेली आणि थोडीशी वेगळी थीम आणि थोडासा पुरातन काळाचा इतिहास आपल्याला दाखवता येतो त्या निमित्ताने. आणि जस्ट आत्ता करंटमध्येच गोकुळाष्टमी झाल्यामुळे थोडीशी ती आयडिया आम्ही डोक्यात घेतली आणि त्या पद्धतीने दाखवता येईल. किती दिवस गेले? साधारणपणे 4 ते 5 दिवस 4 ते 5 दिवसामध्ये त्या पूर्ण झाला. ते पण म्हणजे थोडंसं जास्त वेळ देऊन. आराध्य दैवत आहे जेजुरीचं खंडोबा. तर तीच एक संकल्पना आपल्या जवळचं एक आराध्य दैवत काय तीच संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या लग्नानंतर जो काही पहिला विधी असतो लग्नानंतरचा जागरण मंडळ तो विधी आम्ही पूर्णतः दाखवण्याचा प्रयत्न केला.
याला साधारण किती वेळ गेला, किती दिवस गेले? भरपूर दिवस गेले त्यासाठी. तरी आम्ही म्हणजे 1 महिना आम्हाला डेकोरेशन करायचं 1 महिना तर सहज लागला. आणि त्यात वेगवेगळ्या संकल्पना जसं जसं आठवतील तसं तसं आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. आपण जो काही गौरीच्या वेळेस नैवेद्य दाखवतो तो किती भाज्या लागतात नैवेद्यात? म्हणजे आता पुरणपोळी नाही, पुरणपोळी नाही, भाज्या म्हणजे नाही का, मेथीची भाजी. हा, तर तशा किती भाज्या लागतात? किती पदार्थ? पदार्थ नाही, भाज्या. आम्ही मेथीची भाजी हा. मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. नाही, तो पहिल्या दिवशी असतो ना भाजी भाकरीचा नैवेद्य, पहिल्या दिवशी असतो. पुरणपोळीचा असतो ना. हा पण आता म्हणजे त्यांना 16 भाज्या आवडतात. मग 16 भाज्या त्याची बटाटा, मेथी असं त्यात मग भरपूर 16 भाज्या करतात. म्हणजे हे गौरी किती दिवसाची पाहुणी असते? 2 दिवस. म्हणजे 2 दिवस तसं जर पकडलं तर नाही, पण आपण म्हणजे 1 दिवस 8 2 दिवस. गौरीची स्थापना कुठल्या नक्षत्रावर होते? कुठल्या नक्षत्रावर होते? ज्येष्ठ. देखावा सादर करण्यामध्ये हेतू काय आहे तुमचा? आम्ही कुंभार समाजाचे आहोत. त्यासाठी आम्ही संत गोरोबा काका यांची थीम बनवलेली आहे. याला साधारण किती दिवस लागले? साधारण 3-4 दिवसापासून आमची तयारी चालू